नमस्कार मित्रांनो, मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचं वडत्या यूट्यूब चॅनल रायझिंग स्टार परभणी व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व शेतकरी मित्रांचे आणि कुक्कुटपालक बांधवांच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत। मित्रांनो, थंबनेल पाहितलं, टायटल वाचलं होऊन मित्रांनो, सामान्य कुक्कुटपालक बांधवांचा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्त्वाचा सवाल की 10 बाय 10च्या शेडमध्ये अखेर किती गावरान कोंबड्या बसतील। सध्याच्या कंडिशनचा हा सर्वात महत्त्वाचा सवाल की 10 बाय 10च्या शेडमध्ये अखेर किती गावरान कोंबड्या बसतील। हा तुमच्या मनातील सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्त्वाचा सवाल। हा माझ्या मनातील सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्त्वाचा सवाल। आज भारतवर्षातील सामान्य कुक्कुटपालक बांधव या ठिकाणी विचारायला लागलाय की 10 बाय 10च्या शेडमध्ये अखेर किती गावरान कोंबड्या बसतील। या सर्वात महत्त्वाच्या प्रश्नाचं जर आपल्याला जाणून घ्यायचं असेल या ठिकाणी अचूक उत्तर, तर कृपया आपण सर्वांनी आता हा व्हिडिओ या ठिकाणी सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावा। व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहत असताना आपल्या सर्वांना व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला इथं एकदा लाईक करा। जास्तीत जास्त कास्तकार बांधव आणि कुक्कुटपालक बांधव यांच्यापर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर या व्हिडिओला इथं एकदा शेअर करा। शेअर करण्यासाठी आपण पर्सनल व्हॉट्सअप नंबर, व्हॉट्सअप ग्रुप, टेलिग्राम ग्रुप, फेसबुक, इंस्टाग्राम, स्नॅपचॅट या सोशल मीडियाच्या साधनांचा वापर करून जरूर या व्हिडिओची लिंक जास्तीत जास्त कुक्कुटपालक बांधवांपर्यंत शेअर करा। राहिलं असेल आपल्या सर्वांचं सबस्क्राइब करायचं, तर सर्व कास्तकार बांधवांना आणि कुक्कुटपालक बांधवांना मी हात जोडून मनापासून कळकळीची विनंती करतो की मायबाप शेतकरी मित्रांनो आणि कुक्कुटपालक बांधवांनो, आपल्या सर्वांना तर या ठिकाणी मी आपलं मानलंय आणि आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत आपल्या सर्वांना मी आपलंच मानत राहणार। जर आपणही मला आपला आणि घरातील सदस्य या ठिकाणी मानत असाल तर जरूर चॅनलला घ्या सबस्क्राइब करून। चॅनलला सबस्क्राइब करण्यासाठी या व्हिडिओच्या डाव्या साईडला खालच्या बाजूस येऊन दिसणाऱ्या लाल रंगाच्या सबस्क्राइबच्या किंवा मराठीतील सदस्य व्हायच्या ऑप्शनला टच करा। त्यानंतर रंग बदलून बाजूला घंटील टच करून ऑल या नोटिफिकेशनला ऑन करा। याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो। तर बघा मित्रांनो, सामान्य कुक्कुटपालक बांधवांचा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्त्वाचा सवाल की 10 बाय 10च्या शेडमध्ये अखेर किती गावरान कोंबड्या बसतील। सध्याच्या कंडिशनचा हा जो सर्वात महत्त्वाचा सवाल आहे की 10 बाय 10च्या शेडमध्ये अखेर किती गावरान कोंबड्या बसतील। तर या प्रश्नाचं घेऊया सविस्तर उत्तर। तत्पूर्वी आपल्याला एकच विनंती करतो की फार मनापासून हा व्हिडिओ बनवलाय, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कुठेही स्किप करू नका, तरच आपल्याला अचूक मार्गदर्शन मिळेल। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राइब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा, एवढीच आपणास विनंती। मी या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या मनातील या सर्वात महत्त्वाच्या प्रश्नाचं उत्तर देईल। तत्पूर्वी आपल्या सर्वांसाठी आनंदाची वार्ता घेऊन आलोय की आजवर गावरान कुक्कुटपालनात सांगणारं कोणी नव्हतं, शिकवणारं कोणी नव्हतं, समजावणारं कोणी नव्हतं। पण इथून पुढे मी आणि माझी टीम अहोरात्र मेहनत करून आपल्या सर्वांना आता ऑनलाईन ट्रेनिंग देणार आहे, ज्यामुळे उत्पादनापासून विक्रीपर्यंत जे मार्गदर्शन आपल्याला मिळेल त्याच्यामुळे लाखोंचा निव्वळ नफा कमावण्याचा आपला मनसुबा आपल्यापासून कोणीही हिरावून घेऊ शकणार नाही।
आजवर सांगणारं कुणी नव्हतं, आजवर शिकवणारं कुणी नव्हतं, पण आता रायझिंग स्टार परभणीची ऑनलाईन ट्रेनिंग आली आहे की ज्याच्यामध्ये उत्पादनापासून विक्रीपर्यंत सखोल मार्गदर्शन मिळणार आहे। मग रायझिंग स्टार परभणीचे उद्दिष्टे काय आहेत लक्षात घ्या। आमच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्रामचं एकच उद्दिष्ट आहे की गावरान कुक्कुटपालनात जो आपला खर्च होतो खाद्यावरचा तो 80% कमी करून देणं। दुसरी गोष्ट, आपल्या गावरान कोंबड्यांचं या ठिकाणी उन्हापासून म्हणजे उन्हाळ्यात उन्हापासून, हिवाळ्यात थंडीपासून आणि पावसाळ्यामध्ये या ठिकाणी पावसापासून संरक्षण व्हावं। त्याचबरोबर जंगली पशु पक्षी प्राणी यांच्यापासून संरक्षण व्हावं, अवकाळी पावसापासून संरक्षण व्हावं, गारपिटीपासून संरक्षण व्हावं, यासाठी मजबूत शेड कसा तयार करावा। हा शेड किती लांबीचा असावा, किती रुंदीचा असावा, किती उंचीचा असावा, हा शेड कमीत कमी भांडवलात व कमीत कमी जागेत कसा निर्माण होणार याबद्दल मार्गदर्शन। त्याचबरोबर आपली गावरान कोंबडी, आपले गावरान पिल्ले यांच्यावरती कसल्याही प्रकारचा आजार येऊ नये म्हणून यांचं लसीकरण कधी आणि कसं करावं याबद्दल सखोल मार्गदर्शन। लसीकरण करून सुद्धा आपल्या गावरान कोंबडीवर आणि पिल्लांवरती आजार आले तर या आजारांना ओळखून तात्काळ कोणता इलाज करायचा याबद्दल माहिती की ज्या इलाजामुळे आपल्या गावरान कोंबडीचा मृत्यूदर 100% होईल कमी, ज्यामुळे लाखोंचा निव्वळ नफा कमावण्याचा मार्ग होईल मोकळा। याचबरोबर पिल्ले काढणाऱ्या मशीनचा वापर करून जास्तीत जास्त पिल्ले उत्पादन, तयार होणाऱ्या पिल्लांची ब्रूडिंग, फीडिंग आणि वॅक्सिनेशन कधी आणि कसं करायचं याबद्दल मार्गदर्शन व सरतेशेवटी आपल्यापाशी तयार होणारी गावरान कोंबडी, गावरान कोंबडा, गावरान अंडी, गावरान पिल्ले यांची विक्री कधी, कुठं आणि कशी करायची याबद्दल अचूक मार्गदर्शन की ज्यामुळे आपल्या मनात कसल्याही प्रकारचा किंतु परंतु राहणार नाही व बिनधास्त आमच्या मार्गदर्शनामुळे आपण या व्यवसायातून कमावू शकाल लाखोंचा निव्वळ नफा। तर मग रायझिंग स्टार परभणीच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्रामला जॉईन होण्याची आपली इच्छा आहे काय? जर असेल तर जॉईन कसं व्हायचं ते समजावून सांगतो। रायझिंग स्टार परभणीच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये जॉईन होण्यासाठी आपल्याला कॉल करायचा आहे लखन सरांना, ज्यांचा नंबर आहे 84 21 82 62 62। लखन सरांना कॉल केल्यानंतर त्यांना सांगा की आम्हाला उदय सरांच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील व्हायचे। लखन सर आपणास व्हॉट्सअप नंबर 84 21 82 62 62 या क्रमांकावरती आपणास आपलं पूर्ण नाव, पूर्ण पत्ता, 6 अंकाचा पिनकोड अथवा आधार कार्डचा मागचा पुढचा फोटो पाठवायला सांगतील। एवढी माहिती तपशीलवार आपण पाठवली की लखन सर व्हॉट्सअपला माझा फोनपे गुगल पे नंबर 82 65 088 460 म्हणजे 8265088460 हा क्रमांक आपणास पाठवतील। या फोनपे गुगल पे क्रमांकावरती आपल्याला 500 रुपये पाठवून या ठिकाणी स्क्रीनशॉट पाठवायचा आहे। यामुळे अवघ्या 500 रुपयाच्या मासिक शुल्कावरती उत्पादनापासून विक्रीपर्यंत मिळणाऱ्या मार्गदर्शनामुळे या गावरान कुक्कुटपालनाच्या व्यवसायातून लाखोंचा निव्वळ नफा कमावण्याचा मार्ग होईल या ठिकाणी आपल्यासाठी खुला। जर खऱ्या अर्थानं करायचं असेल गावरान कुक्कुटपालन, कमवायचा असेल लाखोंचा निव्वळ नफा, तर आजच रायझिंग स्टार परभणीच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील व्हा। संपर्क साधा यासाठी लखन सरांशी नंबर आहे 84 21 82 62 62। तर आता आपण आपल्या मुख्य प्रश्नाचं उत्तर घेऊया की 10 बाय 10 जागेच्या शेडमध्ये किती गावरान कोंबड्या बसतील। सर्वात प्रथम शेडमध्ये किती गावरान कोंबड्या बसतील यापेक्षा सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे की शेड निर्माण कसा करावा हे 2-4 ओळीत सांगतो। शेड निर्माण करत असताना थोडी उंचवटाची जागा निवडा। त्यानंतर ती जागा जर खूप खरबाड मुरमाड असेल तर अतिउत्तम। काळी जमीन असणारी जागा प्लीज घेऊ नका, कारण खालच्या साईडनं घुशींचा त्रास मोठ्या प्रमाणात भविष्यात होऊ शकतो। मग आपण उंचवट्यावरची जागा घेतली तर काय करायचे, 4 कोपऱ्यामध्ये 4 खड्डे खोदायचे आहेत। त्याच्यामध्ये आपल्याला काय करायचं, अँगल वगैरे रोवून घ्यायचे तर त्याच्यात कॉन्क्रीटचा माल भरायचा आहे। त्यानंतर आपल्याला काय करायचं की जमीन ही 4ही साईडनं खोदून घ्यायची, म्हणजे जे आपले 2 पोलच्या दरम्यान असणारं जे सेंटरचं अंतर आहे, ज्याला की आपण जिथं जाळी लावणार आहे तर साईडनं, तर त्या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे की जवळपास 8 ते 10 थर विटांचे घ्यायचे। तर चहूबाजूंनी एक कंपाऊंड केल्यासारखं म्हणजे एक बॉक्स तयार होईल आणि त्याच्यानंतर काय करायचं की आतमध्ये समजा 3 ते 4 किंवा 5-6 इंचापर्यंत मुरुम भरून त्याला काय करायचं, धुम्मस करून घ्यायची। त्यानंतर काय करायचं, 3-4 इंचाची PCC करून घ्यायची की ज्याच्यामुळे कसल्याही प्रकारची भीती खालच्या साईडनं राहणार नाही।
यानंतर लक्षात घ्या की चहू बाजूंनी मग काय करायची, 0 साईजची जाळी लावायची आणि वरच्या साईडनं टीनचे म्हणजे लोखंडाची किंवा सिमेंटचे पत्रे यूज करायचे. तर आता एवढं केलं तर तुम्हाला या ठिकाणी सांगतो की सगळं काय ओके होऊन जाईल. आणि हे केल्यानंतर तुम्हाला एक महत्त्वाची गोष्ट सांगू इच्छितो की याच्यामुळं तुम्ही म्हणताल की सर उन्हाळ्यामध्ये उन्हाचा त्रास तीव्र होईल, त्यानंतर पावसाळ्यात पावसाचा आणि हिवाळ्यात थंडीचा, तर त्याचं पण सोल्युशन आहे, थोडासा मला वेळ द्या. तर या रीतीनं बेसिक शेड तयार झाला आहे. त्यानंतर आपल्याला काय करायचं, दरवाजाला आपण कसं एक आडवी एक रिंग असते, आडवी त्या टाईप असते, एक दोरीला आपण काय केलं असते, त्या स्प्रिंगला आपण काय केलेलं असते, पडदा लावलेला असतो. गरज असेल तेव्हा पडदा आपण साईडला घेतो किंवा त्या पडदा गरज नसेल तर आपण ते क्लोज करून टाकतो. याच्यामुळे प्रकाश पण मुबलक आतमध्ये येतो, डायरेक्ट बाहेरच्याला घरातलं दिसत पण नाही. या पद्धतीनं जर विचार केला तर आपल्याला काय करायचं, समजा आपला शेड 11 फूट उंची आहे तर आपल्याला काय करायचं आहे, बाहेरच्या साईडनं 10 फूट उंचीवरती एक आडवा पाईप टाकायचा आहे. आडवा पाईप गोल असावा 1 इंचाचा. त्यामध्ये आपल्याला ताडपत्री अडकवून द्यायची. जेव्हा तुम्हाला आता सध्या हिवाळ्यामध्ये ताडपत्री दिवसा वर, रात्री खाली. त्यानंतर येईल उन्हाळ्यामध्ये ताडपत्री गरजेनुसार वरच राहणार, गरज पडली तर खाली येईल, अवकाळी पाऊस वगैरे आला किंवा गारपीट झाली तर. आणि त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो, पावसाळ्यामध्ये पाऊस जर आला तर ताडपत्री खाली, पाऊस गेला तर ताडपत्री वर. या पद्धतीनं संपूर्ण काम राहील, म्हणजे बाहेरच्या वातावरणाचा कसल्याही प्रकारचा प्रतिकूल परिणाम आपल्या कोंबड्यावरती होणार नाही. त्यानंतर महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी अधोरेखित करावासा वाटतो की हे सगळं करत असताना आता आपल्या या शेडमध्ये गावरान कोंबड्या किती बसतील हा मुद्दा राहिला नाही, ते आणखी सुरूच केलं नाही. आता त्याची माहिती तुम्हाला देतो. तर बघा, आता या 10 बाय 10च्या शेडमध्ये किती गावरान कोंबड्या बसतील याबद्दल घेऊयात आपण माहिती. तर याच्यासाठी पहिले मी तुम्हाला प्रश्न विचारतो की तुमच्या मताने 10 बाय 10च्या शेडमध्ये किती गावरान कोंबड्या बसतील. तर कुणी म्हणेल 80, कुणी म्हणेल 100, कुणी म्हणेल 120, याच्यावर कुणी म्हणत नाही. पण मी सांगतो, तुमचं म्हणणं बरोबर आहे. 10 बाय 10च्या शेडमध्ये आपण एवढ्याच कोंबड्या बसू शकतो, पण जमिनीवर. हवेमध्ये जर विचार केला तर हवेत सुद्धा आपण कोंबड्या बसून यूज आउट जागा करू शकतो, ज्यामुळे कमीत कमी जागेत जास्तीत जास्त कोंबड्या या ठिकाणी बसू शकतील. आश्चर्य तुम्हाला वाटायला नको, पण आपल्याकडे एक असा फॉर्म्युला आहे की ज्याचा वापर करून आपण हवेमध्ये सुद्धा कोंबड्या स्थिरावू शकतो. या फॉर्म्युल्यामध्ये समजा ही दिशा आहे, या साईडने एक जाळी आहे, या जाळीला पाऊण फूट समोर आपण काय करायचं, एक असा आडवा पाईप टाकायचा आहे. मग हा आडवा पाईप 10 फुटाचा 2 फुटाच्या उंचीवर, 4 फुटाच्या उंचीवर, 6 फुटाच्या उंचीवर आणि 8 फुटाच्या उंचीवर टाकायचा आहे. आता हा पाईप चहू बाजूने टाकायचे, पूर्व, पश्चिम, दक्षिण, उत्तर. या पद्धतीनं रचना तयार केली तर तुम्हाला सांगतो 10 फुटाच्या एका आडव्या पाईपवरती 15 कोंबड्या आरामशीर बसतात. एका साईडला 4 पाईप आहेत, 15 गुणिले 4 म्हणजे 60 कोंबड्या, 60 गुणिले 4 दिशा म्हणजे 240 कोंबड्या. त्यानंतर डोक्याच्या वर 8 फूट उंचीवरती 2 फूट रुंदीवरती आपण 10 फुटाच्या लांबीचे आडवे पाईप टाकू शकतो. असे 3 पाईप बसतील. या प्रत्येक पाईपवरती 15 कोंबड्या बसतील. 15 गुणिले 3 म्हणजे 45, म्हणजे साईडच्या पाईपवरती आणि डोक्याच्या वर असणाऱ्या पाईपवरती एकूण 240 प्लस 45 म्हणजे 285 कोंबड्या बसतील. समोरच्या साईडला दरवाजा आहे, जिथं 2 फूट, 4 फूट आणि 6 फूट उंचीवरती 3-3 फुटाचे आडवे या ठिकाणी पाईप बसणार नाहीत, कारण दरवाजाची हाईट ही 7 फूट आणि रुंदी 3 फूट आहे. यानुसार इथं 13 ते 14 कोंबड्या कमी बसतील, पण आपण 15 पकडून चालूया. म्हणजे 285 मायनस 15 म्हणजे 270 कोंबड्या साईडच्या आणि डोक्यावरच्या पाईपवरती बसतील, दरवाजाची जागा वजा करता. खालच्या साईडला तर 100 कोंबड्या आरामशीर बसायला काही प्रॉब्लेम नाही. 270 प्लस 100 म्हणजे 370, म्हणजे कमीत कमी 10 बाय 10च्या शेडमध्ये फार आरामशीर गर्दी न करता 350 गावरान कोंबड्या प्लस कोंबडे बसायला कसल्याही प्रकारची हरकत नाही. आता काही जण म्हणतात सर 8 फूट, 4 फूट, 6 फूट, 2 फूट हे काय अंतर आहे, याच्यावरती कोंबड्या बसतील तर त्यांनी टॉयलेट केली तर खालच्या कोंबड्याच्या अंगावरती पडून कोंबड्यांना त्रास होईल ना? अजिबात नाही. यासाठी काय करायचे, समजा आता हा आपला पाईप आहे, तर पाईपापासून त्या जाळीची जागा किती आहे, तर त्या ठिकाणी पाऊण फूट. तर आपल्याला पाऊण फुटाचा काय करायचं, एक पत्रा आणायचा थोडासा जाड, आणि तो पत्रा चहू बाजूंनी ठोकून घ्यायचा आहे. खालच्या साईडनं ठोकून घेतल्यावर काय त्यात थोडा भुस्सा टाकायचा. कोंबडीने टॉयलेट केली तर त्या भुस्सात पडेल, आणि मग ही टॉयलेट जी आहे पूर्ण ती धानाची तूस वगैरे ती एकत्र करायची, आणि आपण आपलं जिथं खत तयार करतो तिथून नेऊन टाकून द्यायची. म्हणजे आपण रोज पण बदलायची गरज नाही, पण 1-2 महिन्याला बदलू शकतो. तर या पद्धतीनं ही तुमच्या अडचणीचं पण एक सोल्युशन आहे. काही टेन्शन घ्यायची गरज नाही, प्रत्येक गोष्टी सोल्युशन आहे.
आता याच्यानंतर जर आपण बघितलं तर साधारणतः उत्पादन किती होऊ शकते, इन्कमचा पण विचार करणं गरजेचं आहे ना. आता 10x10च्या जागेमध्ये समजा एक 310च्या आसपास आपण कोंबड्या आणि एक जवळपास 50 कोंबडे बसले, समजा 350-60च्या आसपास संख्या. 310 कोंबड्याच्या माध्यमातून 140 अंडे मिळतील. 140 अंडे 10 रुपयाप्रमाणे विक्री केले तर जवळपास 1400ची मिळकत होईल. यातून 350 रुपये खाद्याचा व 550 रुपये इतर खर्च वजावट केली तर 1400तून 400 गेली तर 1000 रुपये शिल्लक राहतात. हा दिवसाचा निव्वळ नफा आहे. 1000 गुणिले 30 म्हणजे 30,000 रुपये हा निव्वळ नफा तुम्ही 10x10चा शेड तयार करून गावरान कुक्कुटपालनाचा व्यवसाय करून कमावू शकतात. आणि याच दृष्टीने विचार केला तर हा तुमचा निव्वळ नफा प्लस मायनस होऊ शकतो, पण 25 ते 35,000 आपण कमावू शकतो. दुसरी गोष्ट की गावरान कोंबडीचं अंड एवढं महाग जात नाही असं कुठं प्रश्न उद्भवत असेल साधारणतः पश्चिम महाराष्ट्रामध्ये, तर अशा परिस्थितीमध्ये आपण काय करा, हॅचरी मशीन खरेदी करा, त्याच्यामध्ये अंडे टाका, त्याच्यातून पिल्ले काढा. म्हणजे तुमचं एका दिवसाचं पिल्लू हे 50 रुपयाला जाते, कमीत कमी 40ला तर जाणारच झालं, तर म्हणजे तुम्हाला 4 पट जास्त नफा इथे या ठिकाणी मिळू शकतो. आणि आता याच्यामध्ये कसं आहे की बाबा पिल्ले विक्री कशी करावी आणि मशीन कोणाकडून घ्यावं, कोण मार्गदर्शन करेल, सगळ्या प्रश्नांची उत्तर आहेत लखन सर. 84 21 82 62 वर कॉल करा. तुम्हाला ते मशीन कशी आहे ते समजावून सांगतील. मशीन खरेदी केल्यावर काय काय सुविधा मिळतात, त्याची गॅरंटी वॉरंटी किंमत सगळं सांगतील आणि व्हिडिओसुद्धा मशीनचे पाठवतील. म्हणजे तुम्हाला आणि एक गोष्ट सांगतो, तुम्हाला पटलं आणि परवडलं तर खरेदी करा, कोणावर बळजबरी नाही. आपलं प्रेम प्रोत्साहन वेगळं पण व्यवहार वेगळा. आणि तुम्हाला सांगतो तुमची फसगत होणार नाही ही माझी गॅरंटी. त्याच्यामुळे मशीन वगैरे खरेदी करायचं असेल तर आताच नंबर लिहून घ्या, 84 21 82 62 62 आणि व्हिडिओ संपला की कॉल करा. तर अशा प्रकारची माहिती मी माझ्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये देत असतो की ज्यामुळे माझ्यासोबत जोडला गेलेला कुक्कुटपालक बांधव आज या मार्गदर्शनामुळे लाखोंचा निव्वळ नफा कमावत आहे. खऱ्या अर्थानं तुम्हाला गावरान कुक्कुटपालन करायचं असेल आणि कुठंतरी या व्यवसायातून लाखोंचा निव्वळ नफा कमवायचा असेल तर आपण देखील रायझिंग स्टार परभणीच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील होऊ शकतात. रायझिंग स्टार परभणीच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील होण्यासाठी आपण कॉल करावा. लखन सरांना नंबर आहे 84 21 82 62 62. लखन सरांना कॉल केला की त्यांना म्हणा की आम्हाला उदय सरांच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील व्हायचे. मग लखन सर आपणास व्हॉट्सअप नंबर 84 21 82 62 62 वर पूर्ण नाव, पूर्ण पत्ता, 6 अंकाचा पिनकोड अथवा आपला आधार कार्डचा मागचा पुढचा फोटो पाठवायला सांगतील. यानंतर लखन सर आपणास माझा फोनपे गुगल पे नंबर 82 65 088 460 म्हणजेच 8265088460 हा व्हॉट्सअपवर पाठवतील. बस यावरती 500 रुपये पाठवून स्क्रीनशॉट पाठवा. एवढं केल्यानं अवघ्या 500 रुपयाच्या मासिक शुल्कावरती उत्पादनापासून विक्रीपर्यंत आपल्याला सखोल मार्गदर्शन मिळेल, ज्या मार्गदर्शनामुळे या व्यवसायातून लाखोंचा निव्वळ नफा कमावण्यापासून आपल्याला अजिबात कुणीही वंचित करू शकणार नाही. जर खऱ्या अर्थानं करायचं असेल गावरान कुक्कुटपालन, कमवायचा असेल लाखोंचा निव्वळ नफा, तर आजच रायझिंग स्टार परभणीच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील व्हा. सामील होण्यासाठी आत्ता कॉल करा. लखन सरांना नंबर आहे 84 21 82 62 62. तर आजचा हा व्हिडिओ की ज्याच्यामध्ये आपण बघितलं की अवघ्या 10x10 जागेच्या शेडमध्ये किती गावरान कोंबड्या बसू शकतात, याबद्दलचं जे उत्तर आहे ते समाधानकारक वाटलं का कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा. आपली मार्केटिंगची चिंता दूर करण्यासाठी आम्ही 36 जिल्ह्यांचे 36 व्हॉट्सअप ग्रुप तयार केले आहेत. आपल्या जिल्ह्याच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये आपल्याला सामील व्हायचं असेल तर आजच आपण एक काम करा, रायझिंग स्टार परभणीच्या असणाऱ्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सामील व्हा. व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सामील आपण मोफत होऊ शकतात. सामील होण्यासाठी आपण व्हॉट्सअप नंबर 84 21 82 62 62 वर स्वतःचं नाव, पूर्ण पत्ता, 6 अंकाचा पिनकोड अथवा आता आधार कार्डचा मागचा पुढचा फोटो पाठवा. तुम्हाला तुमच्या जिल्ह्याच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये तात्काळ सामावून घेतल्या जाईल. तर हा संपूर्ण व्हिडिओ होता. याबद्दल काही प्रश्न किंवा कुक्कुटपालनाबद्दल काही प्रश्न असतील तर विचारत चला. येणाऱ्या व्हिडिओच्या माध्यमातून मी सोल्युशन देत राहील. आवडला असेल व्हिडिओ लाईक करा. जास्तीत जास्त कास्तकार बांधव आणि कुक्कुटपालक बांधव यांच्यापर्यंत व्हिडिओ पाठवण्यासाठी शेअर करा. शेअर करण्यासाठी आपण पर्सनल व्हॉट्सअप नंबर, व्हॉट्सअप ग्रुप, टेलिग्राम ग्रुप, फेसबुक, इंस्टाग्राम, स्नॅपचॅट या सोशल मीडियाच्या साधनांचा वापर करून लिंक शेअर करत चला. राहिलं असेल आपलं सबस्क्राईब करायचं. प्रत्येक मायबाप शेतकरी मित्राला आणि कुक्कुटपालक बांधवाला या ठिकाणी मी हात जोडून मनापासून कळकळीची विनंती करतो की मायबाप शेतकरी मित्रांनो आणि कुक्कुटपालक बांधवांनो, आपल्या सर्वांना मी आपलं मानले. आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत आपल्या सर्वांना मी आपलंच मानणार आणि आपण देखील मला आपल्या घरातील सदस्य माझ्या चॅनलला करा सबस्क्राईब. चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी या व्हिडिओच्या डाव्या साईडला खालच्या बाजूस येऊन दिसणाऱ्या लाल रंगाच्या सबस्क्राईबचे किंवा मराठीतील सदस्य व्हायच्या ऑप्शनला टच करा. त्यानंतर रंग बदलून बाजूला घंटीला टच करून ऑल नोटिफिकेशनला ऑन करा. याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो. तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल रायझिंग स्टार परभणीवर मिळत राहील. तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कुक्कुटपालक बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार.